जय गुरु. जय गुरु सर. हं, स्क्रीन दिसतोय ना माझा? अं, जय गुरु सर. मी हा सुजाता, तुमचं जरा हे काहीतरी रेंज नाही आहे का? काहीतरी असा आवाज स्लो येतोय, कळत नाही तर. आता येतंय का? आता बरोबर आहे सुजाता, हा बोला. म्हटलं गुरु नाही, परत 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 ब्रेक होतोय आवाज. समजत नाही बरोबर. बाकी बाकी कोणाला ऐकू येतंय बरोबर? नाही नाही, आवाज तुटतोय फक्त. हा. हा सुजाता, ते आता बोलता येईल तुम्हाला चांगल्या जागून? हो हो. हा बोला. मी बोला. म्हंटल मला लघु आणि गुरु कधी हम्म. लिहायचं ते कळतंय थोडं. हो. पण पहिले त कधी लिहायचा आणि पहिले ज कधी लिहायचा असा माझा प्रश्न होता. तर पहिल्या ह्याला म्हणजे इंद्रवज्राला पहिले दोन्ही लघु 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 नाही, गुरु गुरु आहेत. नाही, एक एक लक्षात घ्या तुम्ही. हे त त ज ग ग न हे गण, त त ज जे आहेत ना ते गण आहेत. हा. आपण हो. 8 गण बघेत ना. य र त न भज सम. हम्म. हा. य यमा चा र राधिका त ताराप. आता त म्हणजे काय? ताराप. म्हणजे ऍक्च्युली हा त शब्द काय इंडिकेट करतो? की 3 अक्षर, की ज्याचं पहिलं अक्षर गुरु, दुसरं अक्षर गुरु आणि तिसरं अक्षर लघु, या संयुक्त ग्रुपला त्या गण म्हणजे ज्याला आपण गण म्हणतो, त गण म्हणतात. ओ. आलं लक्षात? ओके. हा. हा. आता याच्या उलट ज, ज ना स. बरोबर. तर ज हा. म्हणजे लघु, ना म्हणजे गुरु आणि लघु. गुरु. लघु गुरु लघु असा जो संयुक्त एक तो ग्रुप असतो, ज्याला आपण गण हा. म्हणतो, त्या गणाचं नाव आहे ज. हा. ओके. ओके. आता हम्म. आता ग, आता तुम्ही म्हणाले शेवटी ग ग काय आलं? तर ग ग हा गण नाहीये. ल आणि ग हे गण नाहीयेत. हे सुटी अक्षर आहे. का बरं सुटी अक्षर? कारण आता हा 11 अक्षरांचा एक ओळ आहे या बरोबर, या वृत्तामध्ये. तर 3 3 3 चे 3 ग्रुप झाले, 3 गण झाले. मग आता 2 अक्षर, तर ती ग ग असं दाखवतात. समजलं? हम्म. हो. हा. म्हणजे जिथे ग आणि ल आहे ना, तिथे समजायचं की आता, आणि हे ग आणि ल हे नेहमी शेवटीच येणार. कारण काय, आधी सगळे ओके. गण संपवणार 3च्या पाड्यामध्ये मधले, आणि मग हम्म. शेवटी जे बाकी राहील त्या बाकीला ल आणि ग यांनी संयुग सांगणार. जसं की आता ओके. इकडे बघूया एखादं उदाहरण असेल लच. हा. हे बघा आता हे शिखरी निवृत्त. शिखरी. य हा. य म न स भ. आता हे 17 अक्षरांचं वृत्त आहे. 17 अक्षर म्हणजे काय? 3 3 3 3 3 अशी 5 ग्रुप झाले, 5 गण झाले. य म न म्हणजे स भ. 15 टोटल गेले. हा. आणि मग बाकी किती उरली? 3. तर दोन. 3च ल आणि ग. हा, दोन, सॉरी, दोन. ल, दोन 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 उरले दोन. आणि ल आणि ग आलं. ओके. ल आणि ग. मग ते कधी ग ग असेल, कधी ल ग असेल, कधी ल ल असेल, काही असू शकेल. ग ल असेल, काही असू शकेल. हा. त्यामुळे ओके. म्हणजे य बेसिक य आत्ता म्हणजे कशासाठी? हे की ज आणि त ला तसं म्हणलं तर अर्थ काही नाहीये. ते फक्त लघु आणि गुरुसाठीच आहे एवढंच म्हणजे धरायचं. एक मिनिट, एक मिनिट. ज आणि त हे गण आहेत. जसं ज हा हा ते. ज ना असं, म्हणजे त्याच्यात एकूण 3 लघुगुरु येऊ शकतात ज मध्ये. म्हणजे आता जनास मध्ये काय येतं? लघु गुरु लघु. हा हा एक संच, ज्याला हम्म. आपण ज गण म्हणतो. तो गण कुठला? ओके. तारा प, गुरु गुरु लघु, 1 1 0. हम्म. समजलं? त्यामुळे आता इंद्रवज्रामध्ये त त त त त ज ग ग असं आहे. आणि उपेंद्र वज्रामध्ये ज त ज ग ग आहे. ते कसं ते बघूया आपण फरक, मग तुम्हाला कळेल. बघा चालेल. आता. य कशासाठी? तर य य
हा य यमाचा, कशासाठी? यमाचा. हम्म. हे तुम्ही ना पाहिजे तर तुम्ही आत्ताच लिहून घ्या. हे जे आहेत ना हे हा. खालचं, मी तुम्हाला काल व्हॉट्सअपवर पाठवलं पण होते. यमाचा, र राधिका, त तारा, प न नमन, भ भास्कर, जग जनास, स समरा, म मानावा. हम्म. आणि याचं पूर्ण यरतन भजसम असं. हा. तर म्हणजे आता हे राहील ना, तर हे ह्याच्यामुळे आम्हाला परत रेफर करायला असणार ना हे? हो हो. तर मी ही पीडीएफ आता तुम्हाला पाठवली. हा, ही 5 पानांची हा. आहे. तर मी जसं म्हटलं तसं याचं तुम्ही प्रिंट आउट हा. घ्या. आणि याच्या शेवटी हे दिलेलं आहे. हा. ओके. हा. हा. कारण ही गुरुकुल्ली आहे सगळ्या छंदांची. हा. आता हेच हम्म. गण तुम्ही असं एकच वेळ लक्षात ठेवू शकता. यमा ताराज भानलसगा भानसलगा असं पण म्हणू शकतात. पण ते जरा ना, म्हणजे सवयीचा भाग आहे तो. हे असं. त्यामुळे ते तसं तसं समजा तर य माता, मा मातारा, ता ताराज, रा राजभा, ज भान. ते आपण जन असं म्हणतो ते ज भान होतं. भ भास्कर आपण म्हणतो ते भा न स, न स ल, स ल गा असं. हं? आता हे ल आणि ग हे एक्स्ट्रा आहेत परत. लघुगुरु एकी गण नाही आहेत. यमा तारा जभानस असे. तर हे 10 अक्षरांचं एक ओळ पाठ केली तरी चालेल. किंवा हे 8 गण जे आहेत, यमाचा, राधिका, ताराप, नमन, भास्कर, जनास, समरमा, यरतन भजस, हे लक्षात ठेवा तुम्ही. सो बेसिकली जेव्हा य म्हणतो त्याच्यामध्ये म्हणजे य गण म्हणतो त्याच्यामध्ये 3 अक्षरं असतात आणि त्यातल्या ते म्हणजे 2 गुरु, 2 लघु आणि 1 गुरु असतं. नाही, य मध्ये पहिला लघु यमाचा आहे ना. पहिलं लघु आणि 2 गुरु हा. असतात. दोन. ओके, हा. हा. लघु गुरु कुठलाही गुरु. हा कुठलाही गण हा 3 अक्षरांचाच असतो. हा. त्यामुळे त्यामुळे हा. तो प्रश्न नाही काही. आता फक्त तो क्रम लघु गुरु 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 लघु, तो जो क्रम आहे त्यावर नाही. जसं 2⁻³ - 1, नाही ऍक्च्युली 2⁻³ हा, याने ते जातं बायनरी. आपण शिकलेलो असू कॉम्प्युटरवाल्यांनी, तर माहिती असेल की हे 8 कॉम्बिनेशन होऊ शकतात लघु गुरुचे. बरोबर. त्यामुळे समजलं. आता परत हो, एकदा मी कळलं, थोडं सांगतो. कळलं. हा. आता बघा, इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्रामध्ये साम्य काय आणि फरक काय हे आपण बघूया. साम्य बघा, दोघांची वर्णसंख्या 11च आहे. बरोबर. एक एक हे साम्य आहे. दुसरं, दोन्हीमध्ये शेवटची 8 अक्षरं सारखीच आहे. त ज ग ग, त ज ग ग. बरोबर. हम्म. फक्त फरक काय होतो, तो ताराप आणि ज नास. आता तारापमध्ये राप हा आणि नास, जनास मधलं नास, हे गुरु लघु असेच आहेत. म्हणजे फक्त पहिल्या अक्षराचं गुरुचं लघु झालं आणि इंद्रवज्राचा उपेंद्र वज्र झालं असं. एक मिनिट, जस्ट एक मिनिट. हा आशिष, मी थोड मी थोडं क्लासमध्ये थोडं हा क्लासमध्ये आहे मी. नंतर बघा ना, बघूया. हा. तर सॉरी हा. तर हा, इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र याच्यात मी काय सांगत होतो. पहिलं अक्षर इंद्रवज्रामध्ये लघु आहे. उपेंद्र वज्रामध्ये, सॉरी, इंद्रवज्रामध्ये अ, गुरु आहे. उपेंद्र वज्रामध्ये लघु आहे. एवढाच काय तो फरक. समजलं. हम्म. म्हणजे पहिल्या गुरु आला तर त्याच्यासाठी त वापरला आणि लघु आला त्याच्यासाठी ज वापरला, तसं हा, ना? कारण नाही नाही, ते ताराप आणि ताराप जनास. ताराप ताराप मध्ये काय येतं, गुरु गुरु हा लघु. आणि जनास मध्ये काय हा. येतो, लघु गुरु लघु. जनास. जनास असं. हा. हा. थोडं किचकट, म्हणजे समजायला किंचित किचकट वाटेल. पण एकदा समजलं की एवढं इंटरेस्टिंग आहे ना हे. आणि मग तुम्हाला लक्षात येईल हम्म. की संस्कृतमध्ये हे कवी कवी आपण म्हणतो की कवींना एवढं महत्व का. कारण तुम्ही लक्षात घ्या की हे मोठे मोठे कवी वेगवेगळ्या वृत्तांमध्ये
एकाच पद्यामध्ये वेगवेगळ्या वृत्तांमध्ये अशी रचना करायचे, योग्य शब्द निवडून त्यातही व्याकरण दृष्टीने ते परफेक्ट पाहिजे, निर्दोष पाहिजे. हा, इतकं करणारा म्हणजे तो कवी म्हणजे असामान्यच असला पाहिजे ना, नाही का? हो ना. हा. हम्म. म्हणजे ते ते कवी आणि आधुनिक कवी म्हणजे आधुनिक कवी जे म्हणतो आपण म्हणतो मुक्त छंद, ज्याला मराठीत मुक्त छंद म्हणतात ना, जो कविवर्य अनिल आत्माराम रावजी देशपांडे त्यांनी म्हणजे प्रचार केला त्याचा, बरोबर. पण तो हम्म. कवी म्हणजे मुक्त छंदामध्ये त्यांनी म्हटलं की कवीला एवढी बंधनं कशाला पाहिजे, बरोबर. तर तो हम्म. मला वाटतं की रवी किरण मंडळ म्हणून एक मुक्त. हा, हो. ते माधव जुलियन जे कवी माधवजी होते, हा. हा, तर त्यांनी ते हम्म. रविकरण हम्म. मंडळाची स्थापना केली की कवींना तुम्ही असं एवढ्या छंदामध्ये वगैरे बांधून घेऊ नका, बांधून ठेवू नका, मग आमच्या कल्पनेला थोडा वाव मिळत नाही. आणि म्हणून मग त्यांनी रविकरण मंडळ केलं की तुम्ही कल्पना व्यक्त करा, छंदात अडकू नका, असं. ठीक आहे, म्हणजे त्यांचा तो एक हे होता, हम्म. असं. असं. पण हम्म. या म्हणजे तो मुद्दा आहेच, पण कल्पनेचा भरारी आणि छंदांची मर्यादा, हे दोन्हीची तारेवरची कसरत ज्या कवींनी यशस्वीपणे केली ते किती महान असतील, नाही का? हम्म. असं. हम्म. हम्म. आता तुम्ही ना, तुम्हाला हे टेबल PDF पाठवलंय. तुम्हीच आता हे ना एक एक वृत्त पाहिजे तर मी आज वाचून दाखवतो एक एक. पण आता मी प्रत्येक वेळेस नाही लघुगुरू लघुगुरू हे करणार नाही. पल्लवी त्यांनी जो कागद केल्याने मला तो आवडला. त्यांनी असे ना शब्दाखाली म्हणजे त्या उदाहरणाच्या खाली लघुगुरू लघुगुरू प्रत्येक करून बघितले, म्हणजे त्यांची स्वतः खात्री पटली की तो गण खरोखरच येतोय. आणि मग अश्विनीने जे हो. विचारलं की ते हो. अश्विनीला पण ते हे करताना तुम्ही ज्याला आपण म्हणतो केल्याने होत आहे रे, तसं हा. हा. तुम्ही तुम्ही करून बघा, नुसतं ऐकू नका, असं. केल्यावर हा, कळत. नाही का? तर तुम्हाला ते नक्की म्हणजे आत्मसात होईल हे. हा. हम्म. ती हम्म. माझी हा. एक शंका होती ती घेतली का मगाशी? मी थोडा उशीर हम्म. झाला मला. नाही, काय शंका, बोला. त्वमेव माता च पिता त्वमेव माता. हा. ते पहिलं त्वमेव मधला व आपण लघु घेतलाय आणि शेवटच्या त्वमेव मधला व गुरु घेतलाय. हे कसं काय? नाही नाही, आता आपण त्वमेव माता हे आपण उपेंद्र वज्रामधलं घेतलंय उदाहरण, बरोबर. हा. 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 आता आपण म्हणतोय त्वमेव, तो ज नास. हा. तर सुरुवात हो. करताना तो त्व जो आहे ना, तो शॉर्ट म्हणजे हो. बघा तुम्ही म्हणताना त्याला वेळ कमीच लागतो, हो. त्वमेव माता, हो. नाही का? हा, हो. त्यामुळे त्वमेव. आता बघा, माता पी. हा, त्वमेव माता, तो काय काय च श्लोक आहे आपला? त्वमेव माता च माता एकत्र च. येणार ना? च. हा, माता त्वमेव. च. माताच म्हणजे ताराप झालं, बरोबर. हो, तारापद आहे. त्वमेव माता च. हा. आता पहिलं पण पी. पहिलं पण हा, मी तारापच केलं. नाही ना, ते नाही करायचं, तेच त्वमेव. सांगतो मी. ते हा. पहिलं पहिलं तो आहे ना, ते हा. रस्व म्हणजे ते शॉर्ट. पण सांगतो मी तुम्हाला, तेच मला सांगू द्या. बर पहिलं बर. तो आहे ना, हो आपण हो, हे सॉरी. लघुच समजायचं. त्वमेव, ते हा. लघु गुरु लघु. हा, त्यामुळे ते झालं लघु. हा. जनास. हा, हा. माताच, ताराप, हा. गुरु. हा, हा हो. झाला तव. हो. हा, हो. पितात्व. आता हो. पितात्व, पितात्व. पी. हो म्हणजे य. हम्म. त्वमेव माता च. पिता त्वमेव. आणि मग मी तो य केला. नाही, परत मग जनास आला ना, पी ता त्व, बरोबर आहे. शेवटचा तो. पितात्व. हा, तर तो आता अर्धवट आता राहिला तो म्हणून. तो नाही नाही, तो अर्धा त आहे ना, तो ताला जोडला जातो. आणि ता हा, तसाही म्हणून तो गुरुच आहे. पुन्हा गुरु ता झाला. हो. गुरुच आहे, तो गुरुच राहील, म्हणजे त्यात हो. काही फरक आणि नाही मग व. पडलाय. हा. मग व मग लघु राहिला. हा, असं. तो लघु नाही नाही, राहिला. हम्म. म्हणजे पितात्व. हा, तो व लघु राहिला, बरोबर, म्हणून पिता. जनास झालं. हा. हा, पितात्व हा. म्हणून व लघु राहिला, हा. म्हणून जनास असं झालं ते. म्हणजे ज त ज आणि मे व हे पुन्हा गुरु हा, आणि लघु झाले आता ना. आता हा हा, हे एक मी सांगतो परत. पद्यामध्ये असा नियम आहे की शेवटचं जे हा. अक्षर असतं ना पद्यामध्ये, ते हा. गुरुच हा. धरायचं. हा. समजलं? अच्छा.
हा हम्म. थोडासा एक सूक्ष्म आहे की पद्यातलं, कारण आपण बघा ना त्याला पॉज घेतो ना आपण. थांबतो तिथे. हा, हा यती येते. म्हणजे थोडं लांबवतो पण पूर्ण आपण तो. पिता हा. त्वमेव. पूर्ण बघा ना आपण. हो बघा आता. हो. त्वमे आता आता तुम्ही एक सूक्ष्म फरक घ्या. हा हा. त्वमेव पहिलं आणि दुसरं. हा. त्वमेव माता हम्म. च पिता त्वमेव. पिता असं त्वमेव. हो व करतो आपण. हो व व असं हो. नाही करत. व असं करतो ना, म्हणजे ते गुरु होतच ते. हम्म. आणि म्हणून पद्यामध्ये हा हो. नियम आहे की जरी शेवटचं अक्षर लघु असलं तरी ते, त्यामुळे हम्म. तुम्ही या सगळ्या वृत्तातलं बघा, शेवटचा ग क्वचित आहे ते. एखादं शेवटचं ल असलेलं काहीच नाहीये. नाही एकही नाहीये. सगळे एकही ग नाहीये. आहेत. हा. याचं कारण हा. असं की ते शेवटचं ल नसूच शकतं, नसणारच असं. हा, तो लांबवलाच जातो म्हणजे, हा तो त्यामुळे तो. लांबवलाच जातो. आणि म्हणजे आणि पण म्हणे जे सर जगत शेवटच्या जग ग झालं. अक्षरामध्ये फक्त हे हा भुजंग मध्ये काहीतरी वेगळं वाटतं ते. पण सर हा नाही, शेवटच्या अक्षरात पाय मोडला असेल तर हा तोरकम आता तोटकम इतकं मध्ये सुद्धा. होतं खाली नाही हे नाही. बघा तर हा तोटकम हा सकार युतम एक मिनिट मी होतं. काढतो. हा. आता वद आठवं. आठवंय. तोटकमब्धी सकारयुतम. आता वद तोटक पाच, मब्धी सकार आणि युत. हा म हा जोडाक्ष. तम तम म्हणजे त लांबलं ना हे. हा. हा समरा हम्म बरोबर झालं ना. रा. स म्हणजे हा समरा. म्हणजे तम हा, तम मधला तम तम्माला. हा हा. हा तम आला की तो गुरु झाला परत. म्हणजे समरा हा यु. हा हा. तो र ल मध्ये जाणार. युतम. हा. असा हा हा हम्म. हा. ते समरा येणारच तुम्ही. समरा समरा. किती म्हणजे तर दोन मुख्य नेम मी काय सांगितले होते. लघु आणि गुरु आणि गण. हो. आता हा हा. अजून मी उपनियम सांगतो. एक म्हणजे श- वाक्याच्या जर आधी जोडाक्षर आलं ना, जसं तू. आत्ता हा आलं हो. हा. तर त्या हा पहिल्या जोडाक्षरातलं पहिलं अक्षर काढून टाकायचं. हा. अच्छा समजलं. असं हा. आहे. हा. मग तो कारण लवकर कारण कारण असं आपला नियम जोडाक्षराचा काय. जोडाक्षरातलं जे पहिलं अर्ध अक्षर असतं ते आधीच्या अक्षरात येतं. पण याला आधीच आधीचं अक्षर अक्षरच नाहीये. समजलं. हा. म्हणून हो ते पहिल्या त्वचं तो त म्हणजे. आणि आणि ऍक्च्युली तुम्ही संस्कृत बघा, हे किती ध्वनीशास्त्र आणि किती विचार केलेला आहे त्यांनी. की ऍक्च्युली तुम्ही पहिला त्व म्हणताना तो इतका सहज त्व म्हटला जातो. तो हा त हा हा हा. फार सूक्ष्म वेळ लागतो त्याला अगदी. म्हणजे व वर पण वर दिला पण ते जातो पण तेच असं ना. पितात्वमेव. तर तात करतो आपण तात. नाही का पितात्वमेव. तो होतं. हा हा. हा. पण पहिला त्व पटकन होतं असं. आणि त्या नाही का. इंद्रव्रजरामधले जरी पहिलं जोडाक्षर तरी ते स्या आलाय. स्या दिवस म्हणजे स्या आलाय, आ आलाय म्हणून तो हा. गुरु म्हणून झाला. तो या. हा म्हणून तो या झालाय. स मुळे तो हा गुरु नाही म्हणून झाला. गुरु आहे. हा. हा. हा सवर्ण आहे. यामुळे. म्हणून हा. स्यादी यामुळे झालं. इंद्रव्रज. स्यादिंद्र वज्र. म्हणून तो गुरु. स्या. हा. हा, तो गुरु आहे पहिला. आता आता हे तुम्ही सांगतो मी तुम्हाला. तुम्ही अस्य म्हणा. अस्य. हा. आता अस्य अस्य. मधला स किती स्ट्रॉंग आहे स. आणि त्यात स्यादिंद्र वज्रा. इथे स हा हा म्हटला न म्हटला असा आहे. नाही का. हा हा हा. ते सगळं ध्वनिशास्त्राशी जोडलेलं आहे. म्हणजे हम्म उच्चारण हम्म. उच्चारण आणि त्याला लागणारा वेळ याच्यानुसार हे जोडलेलं आहे. नाही पण चुकीचं उच्चारण झालं तर चुकीचं होत आहे. हो. म्हणूनच आता म्हणजे ना तुम्हाला मी अक्षरशः सांगतो की मी संस्कृत बरीच श्लोक किंवा हे स्तोत्र शिकवलेली आहेत ना. तर कोणी जर तसं ऱ्हस्वाचं दीर्घ केलं वगैरे ना, तर अक्षरशः जसं मला हा. आपल्या पायाला जसा चिडचिड काटा होते. टोचतो हा. ना, तसं माझ्या कानात हो. म्हणजे काहीतरी चावल्यासारखं होतं मला, अक्षरशः अगदी डसल्यासारखं. खरंय खरंय. हा. कारण हो. कारण ती चाल एकदम बेढप होऊन जाते. हम्म. हा. हो. तू बरोबर आहे. कोणाला देव्यपराध क्षमापन स्तोत्र माहिती आहे का. नाही बा. कुपुत्रो पाठ नाही जायेत पाठ नाही. क्वचिद. सांगतो मी तुम्हाला. त्याचं ना एक ध्रुपद आहे शेवटचं. हा. त्या देव्यपराधाचं. कुपुत्रो जायेत हा हा क्वचिदपि कुमाता भवती. हा असं आहे. तर पण ते आता तो नियम मी काय सांगितला की जेव्हा जोडाक्षर असतं तेव्हा ते जोडाक्षर क. हा. तर ते आधीच्या याच्याबरोबर घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं बघा आता. कुपुत्रो जायेत.
क्वचिदपि हम्म. कुमाता न भवती. हा पण बरेच हा लोक कसं म्हणतात, हम्म. पुत्रो जायेत हा हा क्वचिदपि कुमा. हे इतकं घाणेरडं हा वाटतं ते म्हणताना. हा हा जायेत हा म्हणजे त्यांना माहितीये की तो तक, सिक त्याचं कारण काय, तर तक म्हटल्यावर तो गुरु होतो. पण त्यांना वाटतं की तो हम्म. क्वचित हा शब्द वेगळा आहे, म्हणून ते काय करतात, पण ते गुरु तर करायचं म्हणतात, म्हणून ते काय करतात, क्वचित कुपुत्रो जायेत असं म्हणतात. पण त्यांनी सगळी लयच बिघडून जाते. जायेत कसं काय हो. तुम्ही, म्हणजे ते काय ऱ्हस्व शब्द तुम्ही ऱ्हस्व सारखाच म्हणा ना, तर असं लांबवता कशाला असं. असं तर ती म्हणजे श- पण हे त्यामुळे छंदशास्त्र किती महत्वाचं आहे. म्हणजे हे शिकल्याशिवाय, म्हणजे जे मी म्हटलं ना की छंदशास्त्र हे वेदाचं उपांग आहे. म्हणजे 6 जी अंग आहेत उपांग, हम्म. त्यातले कारण हम्म. कारण सगळं आपण जे म्हणतो मंत्रशास्त्र, ते सगळं विशिष्ट ध्वनी लहरींनी ते विशिष्ट देवता आवाहित होतात, नाही का. आणि त्याचं तुम्ही ध्वनीत जर हम्म. त्या ध्वनी लहरी जर योग्य निर्माण केल्या नाहीत चुकीच्या उच्चारांनी, तर कसं होईल. तसं. म्हणून ते मंत्र सिद्ध करणं वगैरे असं त्याच्याशी दिले. हो, हो, हो. असं. सर, आता तुम्ही जी चाल म्हणली ना, ती मला शिवमहिम्न कुठेतरी हम्म. राधिका आहे म्हणते असं वाटतं. शिवमहिम्न मध्ये आहे ना, ते आहे ना. त्यात आहे ना आहे ते. ना, काहीतरी त्याच्यात असाच आहे. एक शब्द आठवत आहे, हा, ब्रह्मादीना असं काहीतरी. आहे ना, ते आहे. पहिलीच चाल आहे ना माझा ती. श्लोकाचं सर मी एकदम मोठा शून्य आहे बरं का श्लोकांच्या बाबतीत, फक्त मला हा. चाली कळतात. हम्म. नाही नाही, काल आहे पण तेच काल. कसं आहे, तेच मी सांगतो की कसं ना, चाली जरी कळल्या ना, जसं मी म्हटलं ना, लोक आता कुपुत्रो जायेत असं म्हटलं ना, त्यांना वाटतं ते चालीत म्हटलं. हम्म. आणि मग ते म्हणजे ते काय करतात, क्वचिदपि असं म्हणतात, पण ते नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती असं म्हटलं तुम्ही. हम्म. असं. ती लय बरोबर येते. हा. आणि त्याच्याच बरोबर ब्रीदिंगचं पण आहे ना, म्हणजे हो, हो हो, श्वासोश्वास पण. हो हो. अगदी. आणि तो यती त्याच्याच श्वास करता घेणं. दिलेला आहे. हा, हम्म. जाय. हा. तो यती, यती जे हा. आपण म्हणतो ना, आता पुढे येतील यती, तर ते यती का हा. दिलेले आहेत की म्हणजे हा. थोडा पॉज तिथे घ्या तुम्ही असं. श्वास घ्यायला जागा दिली आहे. हा, असं. ठीक आहे. हम्म. आता आता म्हणजे तुम्हाला मी एक एक नुसते नाही म्हणून दाखवतो, कारण सगळ्यांना माहिती हम्म. नसतील म्हणून. पण बाकी हा अभ्यास हो. आहे ना, मग मी तुम्हाला 2 गृहपाठ देणार आहे. या प्रत्येक वृत्ताचं आपल्या तोंडात असलेलं कुठला श्लोक, स्तोत्र किंवा याच्यातलं जर घेतलं ना, तर ते तुम्हाला उदाहरण म्हणून परीक्षेकरता सुद्धा लक्षात ठेवायला सोपं जाईल. जसं मी तुम्हाला हे इंद्रवज्र उपेंद्र वज्राचं सांगितलं, नाही का, किंवा काही ते शिवमहिम्नचं दिलं. ज्यांना शिवमहिम्न आहे त्यांना ते उदाहरण म्हणून तुम्ही परीक्षेत पण देऊ शकाल. आणि ते आता, कारण ही बरीचशी बहुतेक ही जी उदाहरणं आहेत ना, ही काही आपण म्हणजे कदाचित जुन्या संस्कृतच्या म्हणजे तज्ज्ञांना ती माहिती तोंडात असतील, पण आपल्याला ती नाही माहिती. पण आपल्याला जे श्लोक माहिती आहेत, ती उदाहरणं जर आपण लक्षात ठेवली ना, तर आपण परीक्षेत चुकणार नाही आणि तसंही चुकणार नाही असं. हा, तर म्हणजे तुम्हाला एक कदाचित हा, विष्णू सहस्त्र विष्णू सहस्रनाम नाही, किंवा सहस्रनाम गणपती ही सगळी स्तोत्र अनुष्टुप वगैरे छंदात काहीतरी असेल. नाहीये का? नाही. अच्छा, बर बर बर. हा, बर बर. म्हणजे बघा तुम्ही ते बघा. आता तुम्ही हा जरा हा, जरा नवीन शोधत आहे. या विचाराने तुम्ही जे काय श्लोक स्तोत्र आतापर्यंत तुम्ही छंदांचा विचार केला नसेल, नुसता म्हणताय. चालींचा विचार केला असेल, हं. पण आता त्याचे तुम्ही शब्द काउंट हं. करा. मग त्या म्हणजे 11 अक्षरांचे, 12चे, मग त्याप्रमाणे कुठलं वृत्त होईल, असं तुम्ही जरा विचार करून बघा. हं? रामरक्षितच आहेत ना, मला वाटतं बरीच. रामरक्षात दोन भरपूर तीन आहे. हो. तुम्ही रामरक्षात तीन सांगितली हो. होती. हा, तुम्ही मी हो सांगितलं हो सांगितली हो. होतं. होती, आम्ही सांगितली शोधून होती. काढतो. आम्ही शोधून काढतो. लोकाभिरामम रणरंगधीरम, असं ते आहे. वेगळी वेगळी आहेत, शोधा ती तुम्ही. हं? किंवा आणि आता मग सज्जधनुषा सपिशा बरोबर, वर्षया अगदी सुगंध अगदी संगी संगीना. ती श्रगधर आहे मला वाटतं ते. हा, तर मी एक एक हेच ते आम्ही फक्त शोधून सांग. काढतो. हो, हो. हा. हं. तर आता मी एक एक फक्त ना, चाल कशी आहे, कारण हा. कदाचित तुम्हाला जर चाल कधी माहिती नसेल तर कळणार नाही म्हणून. आता हो. उपजाती हो. इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र, एक लाईन उपेंद्रवज्र, एक लाईन इंद्रवज्र, एक लाईन उपेंद्रवज्र. तत जगग जत जगग अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज पूर्वापरौ तोयनिधीव गाय्य स्थितः
पृथिव्या इव मानदंड. तर शालिनी बघा हा. कः कः कं शक्तो रक्षितुं मृत्युकाले रज्जुच्छेदे के घटं धारयन्ति एवं लोक तुल्यवर्मावनानां काले सर काल. बोला. आता आत्ता तुम्ही जी चाल म्हणली ना ती मला माता रामो मतपिता बरोबर, रामचंद्र अगदी स्वामी बरोबर, राम वाटतंय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुम्हाला लक्षात येईल मी म्हटलो का. हा. सर मला बघा. चाली लक्षात येत आहेत पण मला हे मग आता अजून ते ते लक्षात ठेवा. ते ते जे आहे ते शालिनी वृत्तातले माता रामो मतपिता मतपिता रामचंद्र. रामचंद्र बरोबर. हा. स्वामी आता राम पुढचा रथोद्धता. राधिका दधी विलोडने स्थिता कृष्ण वेणुनिनदम रथोद्धता या म्हणून तत निकुंज मंजसा सा जगाम सलिला हतिच्छला. असं एवढी खास नाहीये पण ठीक आहे. हा, दोधक. देवस कदंब तलस्थ श्रीधर तावक नाम पदम मे कंठतले सुविनिर्गम काले स्वल्पमपि क्षणमेष्यति योगम. तर माझा काही एवढा संगीताचा अभ्यास नाहीये. अश्विनी शिकली तर अश्विनीला खूप उपयोग होईल याचा. आहे का हम्म. अश्विनी? आहे. हो आहे. हा. हो. तू तू याचा विशेष अभ्यास करायला पाहिजे. नक्कीच. हा. आता भुजंग प्रयात. धनैर्निष्कुलीना कुलीना भवन्ति धनैरापदं मानवा निस्तरन्ति धनेभ्यो परो बांधवो नास्ति लोके धनार्जयध्वं धनार्दर्जयध्वं. तर सर हे मनाच्या मनाचे श्लोक. श्लोकासारखं हा, वाटतंय का बरोबर. तुम्हाला? मनाचे काल श्लोक. काल काल पल्लवींना मी सांगितलं होतं, हो पल्लवीला काल की हे हो हो हे मनाच्या हो, श्लोकासारखं वाटतंय. अगदी बरोबर, तेच अगदी आहे तेच आहे य य तेच आहे. य य हा. हो. आता तोटकम. यमुना तटमच्युत केलिकला लसदंग्रि सरोरुह संगरुचिम मुदितोटकलेरपने तुमघम यदि चेच्छसि जन्म निजम सफलम. वेगळी आहे जरा चाल. हे तोटक तोटकाचार्यांनी रचलेलं टक्कम. एक तोटकाष्टक म्हणून आहे शंकराचार्यांचं, त्याच्यात आहे. तर द्रुत हम्म. विलंबितम. तरणी ज्या आपल्या पुलीने नव. गुरुच्या ह्याच्यात आलं होतं का तोटकाचं हो गुरुच्या हो ह्याच्यात आलं हो होतं. हो 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 सकाळी आलेलं आपल्या. हा. हा द्रुत विलंबितम पण 12 अक्षरांचं तसंच आहे, सारखंच आहे, फार फरक नाही. तरणिजा पुले नववल्लकी परिषदा सह केली कुतूहलात द्रुत विलंबित चारु विहारिणम हरिमहम हृदयेन सदा वहे. मंदाकिनी. अतिसुर. हे पण 12च आहे. सगळे 12ची ना हा हा सारखीच वाटतील तुम्हाला, थोडा थोडा फरक आहे. आता वसंत तिलका. रूपा श्रिया समुदितां गुणतश्च युक्तां लब्ध्वा प्रियां हम्म. मम तु मंद इवाद्य शोक पूर्वाभिघात सरुजोप्यनभूत दुःख पद्मावतीमपि तथैव समर्थयामि. आता शिखरिणी बघा. मजेशीर आहे. हम्म. सर दिगंते. परत एकदा जरा वसंत तिलकम म्हणाल का प्लीज? हो. रूपश्रिया समुदितां गुणतश्च युक्तां लब्ध्वा प्रियां मम तु मंद इवाद्य शोक पूर्वाभिघात सरुजोप्यनुभूत दुःख पद्मावतीमपि तथैव समर्थयामि. तर हे जरा थोडस श्रीराम राम रघुनंदन राम बरोबर, राम बरोबर, श्रीराम राम बरोबर. बघा ते आता तुमचं वाटतंय. होमवर्क आहे, तर चाल तुम्ही करा. करा, बरोबर, हम्म. बरोबर. हा. आता मला शिखरिणी. चालीवरून कळतंय नाही पण पण ही आहे. चाल ठरते कशी पण याच्यात हे ठीक आहे बाई. तीच तर गंमत आहे अशा ना. अशा हा तेच हा म्हणजे तर. अशा प्रकारे म्हटलं पाहिजे. हा. तीच तर, नाही तर काही कारण त्या शास्त्र. तसं म्हटलं तरच ते कानाला गोड लागतं, नाहीतर तुम्ही हो ते गोड लागतं ते बरोबर आहे. हा. आता पल्लवी त्यांना माहिती आहे आमच्या रोजच्या सकाळच्या कार्यक्रमात एकदम त्या मी जे म्हणतो ना आम्ही त्यात खूप सारखे वृत्त बदलत असतात. पण मला पहिल्या एक दोन ओळीत हो लक्षात येत नाही, मग एकदम ते असं कानालाच इतकं हे वाटतं, हम्म. त्रास होतो. मग लगेच मग ते पण मग माहिती असेल तर ते जमून जातं असं. आता म्हणजे शिखर आहे. लघुगुरूप्रमाणे बदलतात का उच्चार त्याचे मग बघा ना, दुसऱ्याने? बदलतातच आहेत ना, चाली हो ना त्याच्यावरतीच हो ना. आहेत ना. हो हा. हा आता बघा शिखरिणी. दिगंते श्रूयन्ते मदमलिन गंडा करटिना करिण्य कारुण्यास्पदमसमशीला खलु मृगा इदानीं लोकेऽस्मिन् ननुपमशिखानां पुनरयम्. कशाची आहे ही चाल?
तर हे शिव एकावली राधिका काहीतरी म्हणते महिम शि, नाही नपाला नाही, शिव हे तर शिव एका शिवमहिम शिवमहिम्न एकावली आहे शिव चाल ही. शिवमहिम ना. हो हा हो, तर मला शिवमहिम्न ही एकदम. स्तोत्रांची नावं काही माहिती नाहीत पण मला चाल कळते. शिवमहिम एकावली याच्यातच आहे ना एकावली. एकावली आर्या आहे. सुसंगती सदा हो घडो घडो सुज ते सुंदर ते बाग त्या आर्या ठिकाणी वृत्तातले. हा ते मंदाक्रांता. तर ते ते वेगळं. आर्या मात्रा गणवृत्त आहे ना. हा ते मात्रा वृत्त आहे ते येईल नंतर. हा, आता मालिनी. हा. मालिनी कसं आहे बघा. मृगमद कृत चर्चा पीत कौशेय वासा रुचिर शिखी शिखंडा बद्ध मिल्लप्प ब- बद्ध बद्ध धम्मी पाशा. पाशा. हा अमृजुनी हितमंसे वंशमुत्को आणयंती घृतमधुरी पुलीला मालिनी पातु राधा. असं मालिनी. आता हे मंदाक्रांता. पण रामरक्षामध्ये येतं ना. हो हे आहेत. शिवमहिम्न. मी तुम्हाला काल शिवमहिम्न. शिवमहिम्नामध्ये 6 वृत्त आहेत एकूण. मी तुम्हाला पाठवलेलं आहे काल ते. ते जे मी पाठवलेलं आहे ना त्याच्या शेवटी बघा तुम्ही कुठले श्लोक कुठल्या वृत्तात म्हणायचे, हो हो पॉज कुठे घ्यायचा खाली हे मी दिलंय. दिलेलं आहे त्याच्यात. हा हम्म हा. आता मंदाक्रांता. असं प्रेमालापै प्रिय वितरणै प्रीणिता क्रीडनाद्यै मंदाक्रांता तदनु नियतं पश्यतामेति बाला एवं शिक्षा वचन सुधया राधिकाया सखीनां प्रीतः पायातस नाही काहीतरी चुकलं इथं इथं लिहिताना. काहीतरी चुकली नाही चाल नाही ते मंदाक्रांताची. टायपिंगची चूक. नाही नाही टायपिंगची चूक आहे इथं. एकदम ते अक्षर कमी दिसत आहेत इथं. हा अनुष्टुप हम्म. अनुष्टुप हे 8-8 अक्षरांचा श्लोक आहे. 8-8 पण त्याच्यातही ना गुरु कुठे लघु कुठे नियम दिलेला आहे. बाजूला मी उजवीकडे लिहिलेला आहे बघा. प्रदेशो हम्म. बहुमानो वा प्रद्वेषो बहुमानो वा संकल्पादुपजायते भर्तुर्दाराभिलाषित्वादस्यां मे महती स्वता. हम्म तर ते कसं ते आहे रम्यच दिले. सांगितली. हा म्हणजे याच्यात बाकी गण नाहीये. फक्त कुठलं ऱ्हस्व कुठलं दीर्घ हे एक दिलेलं आहे बस एवढंच. आर्या मधुमदकला मधुकरा मदनार्था. हा आता आर्या वृत्त आहे ना याच्यात ना गण नाहीयेत. हे मात्रा वृत्त आहे. तर इथं ना सगळं हम्म. लघु म्हणजे एक 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 दोन दोन असं म्हणजे काय लघु गुरु असं याच्यात काही म्हणजे गणांमध्ये बांधलेलं नाही याला असं. त्यामुळे अं, प- हे आर्या एक वेगळंच आहे म्हणजे मात्रा वृत्त आहे. अजून हम्म. पुढचं बघूया हम्म. आपण. हा बाकी ही फार आता शार्दूल विक्रीडित ती 2-3 मी उदाहरणं मी तुम्हाला मंगलाष्टक शार्दूल विक्रीडित असतात आपली. हम्म हम्म. 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 हम्म अं, कामेन हा जिन्यते. हा, बरोबर. कामेनो जैनीं गते मयितदा मते मदितदा. कामाप्यवस्थाङ्गते गते दृष्ट्वा स्वैरमवन्ति राजतनयां पञ्चेशवः पातिताः तैरद्यापि सशल्यमेव हृदयं भूयश्च विद्धावयम् पञ्चेषुर्मदनो यदा कथमयम् षष्टः शरः पातितः असं. हम्म. हम्म. नंतर तर हरिणी. मग हे हे रामो राजमणी पण होईल का? हो हो रामो ओ राजमणी. राजमणी सदा विजयते रामम रमेशं भजे नाही नाही पण एक पण मिनिट आपण त्याचं. असं नाही म्हणत, आपण असं नाही नाही म्हणत असं रामरक्षेमध्ये. नाही 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 रचमो. असं नाही म्हणत समजा आपण. पण काय माहितीये पण का सर जसे म्हणताना असं म्हणू काही शकतो लग्नांमध्ये आपण. मी ऐकलंय हा हे म्हणू शकतो असं. हो मंगलाष्टकांमध्ये. बऱ्याचदा म्हणतात लग्नांमध्ये असं. ते हा म्हणजे अगदी यम तुळशीच्या हा प्रमाणे. हा तुळशीच्या लग्नात फार वेळ ऐकलंय. हा हो तुळशीच्या लग्नात बरोबर आहे ज्योत्स्नाताई. हा आणि सर त्या त्या नाही का मराठीमध्ये तरी त्याच्या असं एखादी 2 ओळींच असं काय म्हणतात त्याला गीत असायचं. आहे वृत्त विशाल त्यास म्हणती हम्म. शार्दूल क्रीडित मासा ज्या सतता ग येती गण हे पादास की जोडित. बरोबर अगदी येस. बरोबर आहे आठवलं. बरोबर आहे हा, ज्योत्स्नाताई. त्याच्यामध्ये मग हे बरोबर. पण आलं म्हणजे गण पण येतात पुढे अजून हा उदाहरण पण येतं. बरोबर बरोबर. आता हरिणी कसं आहे बघा. व्यधि व्यधित सविधीर्तेत्रम व्यधित सविधीर्तेत्रम
कसं आहे बघा. ते नित्वाधू म्हणजे नाही नाही नाही. नाही, हरिणी एकदम सोपं आहे. शिवमहिम्नामध्ये आहे. वेदितस विदितेत्रम, वेदितस विधिरतेत्रम नीत्वा ध्रुवम हरिणी गणात. काय मास काय झालं मला आठवत नाही एकदम चालीची. हा. पण हा. हा एका पाठोपाठ श्रद्धा. एक आले. हा. आता श्रद्धरा बघा. या सृष्टी तर तुम्ही स्रष्टुरा. आता हा. तुम्ही आता सांगत होते ती मालिनीचं होतं होते ती चाल. हा तेच आता तेच जे मी म्हणत ते होतात तुम्ही ती ते गोंधळ मालिनीची केला. होती. मला गोंधळ केला मी हम्म. थोडा तेच. येईल. श्रद्धरा बघा. श्रद्धरा सगळ्यात म्हणजे सगळ्यात नाही पण खूप लांब वृत्त आहे. या सृष्टी स्रष्टुराद्या वहती विधेयतम या हविर्याच होत्री ये द्वे कालम विदत्त श्रुती विषय गुणा या स्थिता व्याप्य विश्वम या माहु सर्व बीज प्रकृतिरिति जया प्राणिन प्राणवंत प्रत्यक्षाभि प्रपन्नस्तनुभिरवतुस ताभिरष्टाभिरीश. आता मी बघा हा कुठे यती घेतोय ते फार महत्वाचं. हा. प्रत्यक्षाभि हम्म. प्रपन्नस तनुभिरवतु तनुभिरवतुवस ताभिरष्टाभिरीश वस प्रपन्नस. असं. हम्म. हा. म्हणजे तो यती कुठे घ्यायचा, नाहीतर ना तो सगळा मेस होतो म्हणजे याच्यात असं. हा. तर विद्युन्माला फक्त 8 अक्षरांचं स्तोत्र. वासो वल्ले विद्युन्माला वर्हश्रेणी शास्त्रश्चाप यस्मिन् सस्यात् तापोच्छित्ते गोमध्यस्थ कृष्णामोद. असं. ते सोपं आहे तसं. तर अशी ही सगळी गमती म्हणजे तुम्हाला छान अभ्यास करायला तुम्हाला इंटरेस्ट येईल अगदी. पण म्हणजे थोडं मन लावून करायला पाहिजे असं. हा. तर तुम्ही होमवर्क करता करा आणि बघा अजून काय काय उदाहरणं आहेत याची. हा. एक एक सजेशन सर, हे सगळं खूप छान आहे, हा. पण आम्हाला माहिती असलेली जर स्तोत्र उदाहरण म्हणून तिथे दिली ना तर लक्षात जरा तरी जास्त राहील. हे हे जे काय मग आहे ह्याच्यात मग मी लिहिलेलं त्यातलं ऐका. एकही मला माहिती नाहीये. मग म्हणूनच गृहपाठ सांग. मी काय सांगितलं की तुम्हाला हा गृहपाठ आहे की तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला माहिती असलेल्या स्तोत्रांची जे जे सगळे वृत्तांचं उदाहरण माहिती नसणार तुम्हाला, मान्य. पण जी जी मान्य माहिती आहेत ना ती तुम्ही मला ग्रुपवर टाका. आपण हा टेबल नवीन तयार करू आणि तो आपण पब्लिश करू की जेणेकरून नेहमीच्या पाठातली उदाहरणं आपण घेऊ. बरोबर. हो हो, ते हा. चांगलं वाटेल. हो. कारण ही उदाहरणं पुस्तकातली आहेत. हा. आपल्याला ते बदलायचंय कारण उदाहरण आहे ते की अमुकच उदाहरण पाहिजे असं जरुरी नाही. हा. असं. अशी गंमत आहे याची. पण मी मुद्दाम हा पाठ आधी का घेतला, कारण याला म्हणजे हा असा नुसता वाचला, अर्थ समजला, व्याकरण समजलं, पुढे गेलो असं नाही. याच्या जरा तुम्हाला म्हणजे परीक्षेपर्यंत थोडा काय त्याला म्हणतात तो लोणचं मुरावं लागेल तसं. म्हणून मग आधी घेतला. एक 3-4 महिने तुम्हाला याच्यावर विचारही करता येईल, उदाहरणं शोधता येतील, नवीन टेबल करून थोडं डोक्यातही राहील असं सगळं. हा. मग ती आपली जी काही सुभाषित वगैरे झाली आहे ती असतील का ह्याच्यात कुठे? काय ते आपल्याला जी आता काय ते विद्या किंवा ह्याची सुभाषित वगैरे झाली होती ती नाही ना अं, ह्याच्यामध्ये येणार स्तोत्र? जास्त नाही येतात सुभाषित. हा. फार कमी असतील सुभाषित. एवढी कमी. वृत्तांमध्ये हे नसतात. ती नाहीये. सोपी सोपी हा. असतात. हम्म. हा. हा. ओ. आणि कधी कधी असंही असेल कोणी श्रीपाद वल्लभ अष्टक म्हणत असेल, सगळ्यांना माहिती नसेल, पण ज्यांना माहिती असेल त्यांना हम्म. ती उदाहरणं लागतात म्हणजे आवडीची म्हणजे पाठ असतील असं पण होऊ शकतं. हं? असं. हम्म. किंवा ते वसंत ते ह्याचं एक होतं काहीतरी श्लोक ते आपल्या पुस्तकात तो असेल कदाचित. हा. तेच. कालिदासाचा. हो हो हो. तर तो म्हणजे कुठल्या तरी वृत्तात प्रत्येकाचे असेल. काही उदाहरणं वेगळी असतील तुमची तशी, ते ठीक आहे म्हणजे तशी हा. स्वतःची अशी. हं? पण आपण एक नवीन, जसं सुजाताताईंनी पण सांगितलं तसं आपण हे टेबल हा. नवीन तयार करू आपल्या नेहमीच्या उदाहरणांचं. हं? हम्म. चालेल चालेल. ठीक आहे, थांबूया आता, हे वेळ झालीच आहे तशी. परीक्षेत कसं विचारणार सर? परीक्षेत विचारतील वृत्त हे, याचं गण सांगा आणि हा. गण सांगा, वर्णसंख्या सांगा आणि उदाहरण छंद. लिहा. हा. हा हे तर ते लक्षण. गग असं हा. चालेल. म्हणजे छंद, गण, वर्ण आणि उदाहरण. लक्षण पण विचारतील पण लक्षण लिहिलंच पाहिजे असं नाहीये, त्यांनी मार्क कमी होणार नाही. हा.
छंद, गण, वर्ण, संख्या आणि उदाहरण असं. ते प्रत्येकाची 2-2 उदाहरणं करून ठेवली पाहिजेत त्याची. हो.